राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम अथवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झालिया वेचाचे कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे अथवा तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेडी मेडी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कर्पूर गौरम करुणावतार संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे बोलू नका तिकडे घरात भवं भवानी सहितं नमामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला नंतर सुरू झालं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक जाहालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं बसलेल्या सर्वांनी माझ्या सोबत म्हणा गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर साक्षात परब्रह्म तुम्हाला जमत नाही असं नाही मला जमत जय जय श्री राधा रमण जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी राधा मेरी स्वामिनी मैं राधे जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को अपरंपार है शक्ति तेहारी अपरंपार है शक्ति तेहारी तुम पर से अवध बिहारी तुम पर से
राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार पवन सुत विनती बारंबार। चला चला शनिवार हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन हरि पुकार पवन सुत विनती याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. मस्त लागलं गड्या. आता शेवटचा दिस गोड व्हावं, त्याला शेवटी हसवायचं होतं म्हणून ते वजनात घेतलं. याजसाठी केला होता अट्टहास, मी पाहिलं काय म्हणते चेहरा त्याचा पडला. काळजी करू नको बाबा, मी काय कृष्णेची अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणसंजीवन अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने या संपूर्ण परिसराला पवित्रता प्राप्त झाली ते जायखेड निवासी आदरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु माऊली महाराज जायखेडकर या संपूर्ण परिवाराच्या चरणावर पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून उपस्थित असणाऱ्या आता विक्षेप नका बरं करू मग डेंजर होईल. उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ पंचक्रोशीतून आलेल्या सर्व महान वैष्णवांच्या चरणावर पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या भूतकाळात झालेले कष्ट आणि वर्तमानात मिळालेलं फळ या दोन्हीचाही विचार या अभंगात करतात. आता विक्षेप नाही हा. विठ्ठल विठ्ठल सुंदर परिवार आहे कळकटे परिवार. आदरणीय 11:30 आत बसवा म्हणजे झालं बरं. या ना या बसा. जय रे. ज्यांना कोणाला वर बसता येत नसेल ते खुर्चीवरही बसू शकता बरं का, कारण कीर्तन ऐकण्याची जिज्ञासा मोठी पाहिजे. कुठे बसलं याला महत्व नाही. हा मी एवढा कडकही कीर्तनकार नाही, थोडा मऊ आहे. कळकटे परिवाराच्या वतीने आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी बापूरावजी संभाजी कळकटे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कळकटे परिवाराकडून होऊ घातलेला हा सोहळा, त्यामध्ये विशेषतः त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री सतीशजी बापूरावजी कळकटे, आदरणीय मनोजजी बापूरावजी कळकटे, आदरणीय वसंतजी बापूरावजी कळकटे आणि आदरणीय विजयजी बापूरावजी कळकटे या मुलांच्याकडून आणि विशेषतः आमचे सतीश काका असतील, आमचे मनोज काका, हे सर्व जो परिवार असेल
आदरणीय त्यांच्या पत्नी लीलाबाई बापूरावजी कळकटे तथा त्यांच्या 2 मुली मीनाताई शांताराम गीते आणि बेबीबाई बापूराव आव्हाड समस्त कळकटे परिवाराच्या वतीने होऊ घातलेला हा एकदिवसीय पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध सोहळा असं तुम्ही म्हणता. आणि त्यानिमित्त एक तुकोबारायांचा गोड अभंग माझ्यासमोर आहे. खरं तर बापूरावजींच्या चरित्रावर म्हणजे बापूंच्या चरित्रावर जर बोलायचं झालं ना तर मी निव्वळ बापूस तुम्हाला 2 तास सांगू शकतो. तुम्ही म्हणाल महाराज कसं? तुमचा आणि त्यांचा तर परिचय नाही. जरी परिचय नसला तरी व्यक्तीची ओळख एका चेहऱ्यावरून होत असते. मी त्यांनी काय जीवनात केलं या कळकटे परिवारात कोणालाच विचारलं नाही, पण तरी सुद्धा बापूंचं चरित्र उरलेल्या उर्वरित 1.25 तासामध्ये तुमच्या डोळ्यासमोर मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे. बापूंनी या महाराष्ट्रामध्ये आपलं कर्तव्य आपला स्वधर्म बजावत असताना त्यांनी एक अविरत आपल्या जीवनामध्ये सेवा केली, ती म्हणजे रक्षणाची सेवा. सद्रक्षणाय आहे ना, खलनिग्रहणाय, हे जे वाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं बरं का. त्यांनी देश सेवा केली. अनेक तरुण जर माझ्या इथं कीर्तनाला असतील, माझी त्यांना विनंती आहे आणि पुढे मी त्यांच्याकरता बापूंचं चरित्र पुढे मांडतोय. माझी भाषा कळते का आपल्याला? आणि भाषा समजेशे का नाही का? जे तुमची ऐरणी झाली, तुमची झाली ऐरणी, मी झालो विदर्भातला नाही का? मराठी चालतं हा नाही का? मराठी चालते. पण ते झालं काय, ते तुमची भाषा जर एकाच गाण्यात सांगायची झाली तर तेही गाणं माझ्याकडे, आणि आमची भाषा एकाच गाण्यात सांगायची झाली तर तेही गाणं माझ्याकडे नाही का? हो जामदेकर नाही का? तेही गाणं माझ्याकडे. ते तुमच्याकडे ते आहे ना, हमनी माय व आपल्या इको तो केसावर फुगे, ते अमनी माय व म्हटलं की समजून जावं हे बेन बन्नी बिटीचं खानदेशात नाही का? बरंच आहे ते. काही पोरं आम्हाला ते 40 गाव धुळे इकडे या परिसरात आलो ना, इकडे निजामपूर जैतानी बितानी जामदे हे इकडे हे यांच्यासोबत आलो की हे गाणे ऐकवतात आम्हाला. सावन महिना मग असं काहीतरी गाणं आहे, असं काहीतरी गाणं आहे नाही का? ते मला आता ते ऐकू येत नाही, ते मला माहिती नाही, पण जास्त विनोद करण्याचा प्रयत्न करत नाही. बापूंचं चरित्र सुंदर आहे. बापूंचं चरित्र आपल्याला सांगतं आणि त्यांची सेवा आपल्याला सांगते. सज्जनांनो ऐका, त्यांची सेवा आपल्याला सांगते जीवनात 2 पदापैकी 1 पद प्राप्त करावं आणि नंतरच या महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर आपलं शरीर सोडावं. तुम्ही म्हणता सांगू, बोलू म्हणता, बोलतो. तरुणांनो, आपण महाराष्ट्रात मराठी घराण्यात हिंदू म्हणून जन्माला आलेलो असेल तर आपलं पहिलं कर्तव्य आहे की 2 पदापैकी 1 पद प्राप्त केल्याशिवाय आपण मरायचं नाही. त्यातलं पहिलं पद आहे, आपल्याला जीवनात होताच आलं तर आपण हरिभक्ताचं पद प्राप्त करावं. मी व्यवहारातल्या कोण्याही पदाविषयी बोलणार नाही आणि त्याची निंदा सुद्धा करणार नाही. आपल्याला जीवनात पदच प्राप्त करता आलं तर पहिल्यांदा हरिभक्ताचं पद प्राप्त करावं. नाहीच हरिभक्ताचं पद आपल्याला प्राप्त करता आलं तर निदान देशभक्ताचं तरी पद प्राप्त करावं. आता देशभक्ताचं पद म्हणजे काय आहे? सीमेवर उभं राहून हातांमध्ये बंदूक घेऊन दुश्मनांवर गोळी झाडल्याने देशभक्त होत नाही. आपल्या गावाविषयी, आपल्या तालुक्याविषयी, आपल्या प्रांताविषयी म्हणा, आपल्या राज्याविषयी म्हणा, एखादा कृतज्ञतेचा भाव अंतकरणात ग्रहण करून त्या राज्याची सेवा केल्याने सुद्धा देशभक्त होऊ शकतो. आणि जेवढी जेवढी महाराष्ट्रातली पोलीस आहेत, बरं का भैया साहेब, सुंदर वाक्य आहे, जेवढी जेवढी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस म्हणून आहेत, आज महाराष्ट्र जर आणि महाराष्ट्रातली यूपी पेक्षा मुलींवर बलात्कार होण्याची संख्या जर कमी असेल तर त्याला एकमेव जबाबदार, कमी असेल तर त्याला एकमेव कारण महाराष्ट्रातील महाराष्ट्र पोलीस ही डोळ्यात तेल घालून महाराष्ट्राची सेवा करते. डोळ्यात तेल घालून महाराष्ट्राची सेवा करते. बरं, त्यातल्या त्यात हे जे जुने पोलीस होते ना, हे फार निष्ठावान होते. म्हणजे नवीन कसे होते हे बोलत नाही, हा नवीनही चांगले आहे. जे जुने पोलीस होते ना, फार सुंदर होते. हे जे हे देशभक्ती आहे ना,
हे अंतःकरणात असावी लागते. ज्यावेळेस पोलीस ट्रेनिंग होतं आणि त्यांच्याकडून ती देशाविषयी प्रतिज्ञा घेतल्या जाते, त्यावेळेस मी तर असं म्हणेन, भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात, एक देशभक्त काय असू शकतो आणि एक हरिभक्त काय असू शकतो. मी कोण्या पक्षाचा नाही, शांत बस, मी कोण्या पक्षाचा नाही, पण तरी सुद्धा त्याला स्पर्श करतो. अटलजींची लेखणी सुंदर आहे. अटलजी लिहितात, एक देशभक्त आणि एक हरिभक्त काय असू शकतो. ऐका, अटलजी लिहितात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. मेल्यानंतर ज्यांची हाडं भारत माता की जय म्हणतात तो देशभक्त आहे, आणि मेल्यानंतर ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो हरिभक्त आहे. जगाच्या पाठीवरच्या 2 पदापैकी 1 पद प्राप्त केल्याशिवाय जायचं नाही. आणि बापूंनी देशभक्ताचं पद प्राप्त करून आपल्या समोर एक आदर्श ठेवला. विठ्ठल देशभक्ताचं प्रेम किती असू शकतं ते काही तरुण बसले असतील तर सांगतो. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं पद आहे. आता हे डोळ्यात तेल घालून सेवा करतात म्हणून आमचा फेटा व्यवस्थित आहे. मी नेहमी सांगतो, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा यांच्या रक्षणामुळे, यांच्या देशभक्तीमुळेच व्यवस्थित आहे. आता वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा वेगवेगळ्या रंगाचा आहे. कोणाच्या गेरवा आहे, कोणाच्या भगवा आहे, कोणाच्या लाल आहे, कोणाच्या गुलाबी आहे, कोणाच्या पांढरा आहे, कोणाच्या पिवळा आहे. एक औसेकरांचा लातूरकडे फड आहे, त्यांच्या डोक्यावरचा फेटा हिरव्याच रंगाचा आहे. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा कोण्याही रंगाचा असू द्या कन्हैया महाराज, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा कोण्याही रंगाचा असू द्या, पण आज वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित आहे तो निव्वळ या देशभक्तांमुळेच. एक सुंदर जम्मूच्या कवीने लिहिलेलं सुंदर पद आहे. यांनी वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी किती कष्ट केले, ऐका. फार सुंदर पद आहे, किती कष्ट आहेत त्यांचे. तलवार पे सर वार दिए, तलवार पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है. तेव्हा कुठेतरी तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. यांची कृतज्ञता देशाविषयी किती आहे जीव भाऊ, किती कृतज्ञता यांची सांगू. तेरी मिट्टी या मातीवर एवढं प्रेम करतात सज्जनांनो. हे आता एकाच रागाचा तो 41 घेते, मला 51 द्यायला काय झालं. त्याला शिवरंजनी सोडून दुसरा राग येत नाही. हा भैया साहेब, हा किती प्रेम आहे या देशसेवकांचं देशावर. आई ऐका, या मातीवर तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों लहरावा. एखादा जवान जर घरून निघाला ना बाबा,
तर त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू असतात आणि त्याच्या आईच्या डोळ्यातले अश्रू सांगतात. ती आई रडत असते. मला भगतसिंगांचा प्रसंगही आठवतो. भगतसिंगांना उद्या फाशी होणार आहे आणि आजच्या दिवशी त्यांची आई त्यांना भेटायला आली. भगतसिंगांनी आईला सांगितलं, आई उद्या सकाळी मला फाशी देण्यात येईल बरं का, पण ज्या वेळेस माझं प्रेत इथून न्यायला लोक येतील आणि बाबा येतील त्यावेळेस माझं प्रेत न्यायला तू येऊ नको. म्हणे का रे भगत? आई माझं प्रेत न्यायला जर तू आलीस आणि माझ्या मृत शरीराकडे जर तू पाहिलं ना तर तुझ्या डोळ्यातून अश्रू पडतील आणि हे जग म्हणेल की भगतसिंग की मां रोती है. भगतसिंगाची आई रडते. म्हणून आई तुझ्या डोळ्यातले अश्रू या जनतेला कळू नये म्हणून तू माझं प्रेत नेण्याकरता येऊ नको. तू देशभक्त आईला सांगतो, आई रडू नको. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. किती प्रेम आहे. जेवढे तरुण जर संप्रदायात आले असतील, बापूंसारखा आदर्श घेतला पाहिजे. तरुण वयात आपण देशाच्या सेवेला गेलं पाहिजे सज्जनांनो. कारण तो देशभक्त असं लिहितो की हे भारत देशा काळजी करू नको. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रखवाले हैं. आजकाल हे तरुण पोरं असं स्टेटस नाही ठेवत दादा. 26 जानेवारी 15 ऑगस्टला म्हणे भाषा समजेशे का, तर मला यायला लागली ना जरा जरा. हा यायला लागली. हे संगतीचा परिणाम आहे रे भाऊ. हा आहे का. प्रेम लय असतं बरं. प्रेम कधी कधी कुठून आलं पहा ना ते लेकरू नाही का. हे 26 जानेवारी आई 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 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पोरं असे स्टेटस नाही ठेवत. हा ते म्हणे कट करायचं काहीतरी फोल्डर आहे ते मोबाईलमध्ये कट करायचं, ते असं नाही ठेवत. ए गुजरने वाली हवा जरा हे कट करते. याच्या पुढचं ठेवायचं ना तेही ठेवत नाही. मेरा इतना काम करेगी क्या हेही कट करते. याच्या पुढचं ठेवायचं ना तेही ठेवत नाही. मेरे गाव जा मेरे दोस्तों को सलाम दे हे सुद्धा कट करते. आणि आताची देशभक्ती अशी आहे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला याच्या पुढचं ठेवते. याच्या पुढचं मेरे गाव में है जो वो गली, या गली नसतं तो वाटोळं केलं. मस्त यावर्षी पोलीस भरतीत लागला होता तूच. लय जागा होत्या महाराष्ट्रात NTDच्या हा होत्या का नाही. पण तू मेरे गाव में है जो वो गली. बरं खाली कॅप्शन मध्ये लिहिते जा रहती है मेरी टिंब टिंब, मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब दे, मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब. हे आताची देशभक्ती आहे. पण बापूंचं जीवन आपल्यासाठी देशभक्तीचा आदर्श आहे. आणि हा जर सर्व परिहारा उत्सव करत असेल तर ते हरिभक्तही आहेत. एकदा गोड भजन विठ्ठला निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा या कळकटे परिवाराने सुंदर सोहळा साजरा केलेला आहे आपल्या वडिलांचा. आता मी अनेक वेळेस बोलतो या जगाच्या पाठीवर फक्त आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात ते माय आणि बाप बर का सज्जनांना. सतीश काका या जगाच्या पाठीवर आई आणि वडील सोडलेत तर आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. मी या प्रेमावर तर नेहमी बोलत असतो. आजकाल जग प्रेमही कशाला म्हणेल काही सांगता येत नाही. आजकाल तुम्ही लोक कशालाही प्रेम म्हणता, कशालाही प्रेम म्हणता. सांगू का आता माझ्या वयाला तो विषय शोभत नाही पण तरी सुद्धा त्याला अत्यंत हळुवारतेने स्पर्श करतो. मॉनिटर द्या. अत्यंत हळुवारतेने स्पर्श करतो. तुम्ही आम्ही कशालाही प्रेम म्हणतो साहेब सांगू म्हणता. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं.
पण मुळात प्रेमाची व्याख्या काय आहे या जगाला आणखीनही कळाली नाही सज्जनांनी. ऐका, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं, मुळात या घटनेला माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती प्रेम मानायलाच तयार नाही. कारण 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना, तर 10 ते 11 महिन्या अगोदर घडलेली घटना सर्व वर्तमानपत्र, न्यूज, पत्रकार, सर्व मीडिया कामाला लावली होती. 11 महिन्या अगोदर घडलेली घटना आहे, तुम्ही विसरले असाल, पण माझ्यासारखा एखादा धर्मवेडा व्यक्ती त्या घटनेला विसरायला तयार नाही. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना बापू, तर 26 वर्षाचा आफताब नावाचा मुस्लिम मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलातल्या हिंस पशूंना खाण्यासाठी दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज, आडनावाचा नाही हा, तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर या समाजाला मुळात प्रेम कळालं नाही. ए बहिणींनो, अरे आपल्या आईवडिलांचं प्रेम आपल्यावर किती असते. हे आमच्या बेबीताई आणि दुसऱ्यांचं नाव काय, मीनाताई यांना विचारा, वडिलांचं आईचं प्रेम किती असते. हे प्रेम शब्दात न मांडण्यासारखं आहे सज्जनांनो. आता तर प्रेम नावाचा शब्द एवढा खाली आणला लोकांनी, एवढा खाली आणला, एवढा खाली आला प्रेम नावाचा शब्द. एकमेकाला भेटले ना लोक की काय ऐकतात हो लोक, असंच आहे का शेवटपर्यंत. ते आजकाल लोक एकमेकाला भेटले ना म्हणतात आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे. काय अण्णा, खूप दिवस झाले आप्पा भेटले नाही, खूप दिवस झाले तुमची भेट नाही. आता आमच्या एवढा अनुभव दुसरा कोणालाच नाही. ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, आजकाल लोकांचं प्रेम कसं आहे. इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, सांगू का, ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर बोला बोला, तोंडावर माघारी. कोण बोलवलं होतं त्याचा स्वर लागत नव्हता, तू तुझा पंचम बघ. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता हे खोट बेगडी प्रेम करणारे लोक जास्त पाहायला मिळतात. बरोबर आहे. आता आमच्या एवढा अनुभव कोणालाच नाही. दररोज गाडीच्या खाली उतरलो की ते 2-3 तुमच्याकडे लय आहे ते नाही का, बाबा म्हणतात ना, बाबा तुमच्याकडे ते गाडीच्या खाली उतरलं की ते 2-3 जण बाबा 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 या बाबा नाही का, असं हसतात नाही. त्या अंतःकरणात प्रेमाचा जिव्हाळा नसतो, नम्रता नसते, पण बळजबरी दाखवतात. बाबा ते प्रेम बळजबरीच. बाबा बाबा ही अशी प्रेम फार झाली हो आता. पण आई वडील सोडलेत ना, आपल्यावर प्रेम कोणी करत नाही. आमचे एक सुंदर आलेलं पद आहे आताच, साप पंचम बापाचं प्रेम किती आहे. एकदा शेतातून आलेल्या बापाच्या जवळ बसा, बाप म्हणतात ना तुमच्याकडे, बापाजवळ बसा आणि एकदा त्याच्या हृदयाची धाप ऐका हो, नाही का. उरामंदी माया त्याच्या, किती प्रेम आहे बापाचं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, नाही का. एकदा त्या बापाजवळ बसावं. अरे या म्हाताऱ्या लोकांना तुमचं करोडो रुपयाची ट्रीटमेंट आणि तुमचं लाखो रुपयाचं औषधी लागत नाही. एकदा त्यांच्या पायाजवळ बसा, पायाला हात लावा आणि त्यांचं अंतकरण ओळखा. भैयासाहेब फार सुंदर पद आहे. उरामंदी माया त्याच्या
काळ्या मेघावानी दाखविन कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला होटा मंदी हासू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. तो बोलत नाही कोणाशी, तो आपलं दुःख दाखवत नाही, पण तो निस्वार्थ प्रेम करत असतो, नाही का असं लोक म्हणतात. जी आपल्या पोटाची आत्ता चिंता करते ती आई आहे, पण जो आपल्या भविष्याची काळजी करतो तो बाप आहे. त्याला आपल्याला भविष्याची उत्कर्ष बघायचं आहे. त्याचं प्रेम किती आहे. मुक्की मुक्की माया त्याची मुक्की घाल मेल लेकरांच्या पायी उभा जन्म उधडेल. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. विठाला जगाच्या पाठीवर मायबाप सोडले तर प्रेम नाही. तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये आपल्या भूतकाळात प्राप्त असलेली आपल्या भूतकाळाच्या जीवनात झालेले कष्ट आणि वर्तमानात झालेली निश्चिंतता या अभंगामध्ये व्यक्त करतात. बापानेही तसंच आपल्यावर प्रेम केलेलं आहे साहेब, नाहीतर आताचं प्रेम काय सांगायचं. ते राष्ट्रीय प्रवक्ते श्री गुरु मुरारी बापू एक पद नेहमी म्हणतात, रामायणाचार्य नेहमी पद म्हणतात, या जगात कोणाचंच कोणावर तसं खरं प्रेम नाहीये. कसमे वादे कोई किसी का नहीं रे झूठे. तुमच्या काळातलं पद आहे, जुनं आहे. कोई किसी का नहीं रे झूठे झूठे नाते हैं नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. देव जरी सोबत असला ना आपल्या होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे फिर भी तू ना बच पाएगा. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. काही सत्तेच्या हवेत, काही संपत्तीच्या हवेत, काही श्रीमंतीच्या हवेत, हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो की हे बाबा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसमे वादे प्यार वफा. हे जग आपल्यावर खरं प्रेम नाही करत. हे जग कसं आहे, सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे. दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडेंगे. मला यातलं भावलेलं शेवटचं पद आहे, जास्त उद्विग्नता होऊ देत नाही. शेवटचं पद मला फार भावलेलं आहे. व्यवहारातली लोक देवाला सोडत नाही, तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील. देते हैं
भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा बातें हैं बातों का. आणि आमचे संत सांगतात नाही रे एका शिवरंजनी म्हणते का नाही, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया नाही का. अंती जाशील एकल्या प्राण्या, शेवटी एक दिवस सगळ्यांना जायचंय, संपणार आहे. बापूंचं हे पहिलं वर्ष श्राद्ध आहे. खरं तर कुलवान मुलगा असला तर बापाची पुण्यस्मरण सोहळा करतो, नाहीतर एकदा का तेरवी झालं बापाचं पिंडदान केलं की मुलं आई वडिलांना विसरून जातात. अशा अनेक घटना आहे. आता मी त्याच्यावर विश्लेषण टाकत नाही, हे दृष्ट घड्याळ थांबत नाही, फार पळते बरं का. ऐका, एक दिवस सगळ्यांना जायचंय. ज्ञानोबारायांची ओवी सांगू म्हणता सांगतो. जसं हे रनाळे नावाचं गाव आहे, जसं तिकडे दोंडाईच्या नावाचं गाव आहे, इकडे नंदुरबार नावाचं गाव आहे, आणि मध्यंतरी अनेक प्रकारची काही खेडे आहेत, आसानी आहे, तिकडे जामदेपुढे अशी काही गाव आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात, एक दिवस सगळ्यांनाच जायचंय. जसं प्रत्येक गावामध्ये काहीतरी यात्रा असतात, सोहळे असतात. आपल्या गावात यात्रा आहे, सोहळे असतात. मग एका गावात 2 असतात, एका गावात 3 असतात, एका गावात अनेक असतात. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रत्येक गावात जसा सोहळा आहे आणि तो सोहळा जशा गावातल्या त्या व्यक्तींना नाकारता येत नाही, तसं ऐका, या देह नावाच्या गावामध्ये एखादा व्यक्ती आला असेल तर त्या व्यक्तीला 2 सोहळे नाकारता येत नाहीत. त्यातला पहिला सोहळा आहे, 16 सोहळे होतात आपले दादा, 16 हा, पण त्यातले 2 सोहळे नाकारता येत नाही. तुम्ही रडणं ऐकलं असतं कीर्तनातून कोणाचं तरी, तुम्ही विनोद ऐकला असता, तुम्ही निव्वळ गाणंही ऐकलं असतं, पण पुण्य स्मरणारा बाजारू लोक बोलवण्यापेक्षा काहीतरी अभंगावर 2-3 शब्द आपल्या पदरात पडून जावं असं कीर्तन असावं. नाहीतर पुण्य स्मरणाला अशी कीर्तन काय आहे ते. आता मी ते तिकडे जात नाही, लय झालं ते तुमच्याकडे तर कठीण काम आहे. 16 सोहळे आहेत, पण त्यातले 2 सोहळे आपल्याला देह नावाच्या गावाला आल्यानंतर टाळता येत नाही. त्यातला पहिला सोहळा आहे जन्माचा सोहळा, आणि त्यातला दुसरा सोहळा आहे मरणाचा सोहळा. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नान म्हणून ये धनंजया दिया परी, मरण टाळता येत नाही. बरं दादा, मरण टाळता येत नाही. माझे गुरुवर्य गुरुजी, योगमित्र गुरुवर्य संतवीर बंडाता त्या महाराज कराडकर माझे गुरुजी नेहमी म्हणतात की हे जीवनच असं आहे, या जीवनामध्ये आल्यानंतर ज्याचं जीवन सरलं, म्हणजे ज्याचं सरलं हे मरण असं आहे. ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, आणि ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. बरोबर आहे, ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, आणि ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. उदाहरण सांगतो, कोरोनाच्या कालामध्ये घरी राहणारी जगली, दवाखान्यात गेलेली गेली. ज्याचं सरलं त्याला जाता येत नाही, ज्याचं उरलं, ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. येथे
धन आहे. तुम्ही म्हणाल माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, दवाखान्यात करोडो रुपये लावू शकतो. हा, सिकंदर राजा एवढं श्रीमंत आहे का आपण? बोला बोला बोला. सिकंदर राजा एवढं श्रीमंत आहे का? आपली जमीन म्हणजे किती? लय झालं तर दोंडाईच्या ठिकाणी म्हणते आपली, महाराज माझा ना 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट. किती? 3000 फक्त. चक्रवर्ती सम्राट आहे कोण? सिकंदर. पण तरी तो सिकंदर प्राण नाही वाचू शकला. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पाएगा. आज जवानी पर इतराने वाले बाद में धोखा खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाए. ज्याचं सरलं त्याला जावं लागणार आहे आणि ज्याचं उरलं त्याला थांबावं लागणार आहे. अशी तुम्ही घटना ऐकलेली असेल की मनुष्य गेला, तिरडीवर ठेवलं, खांदेकरी आले आणि त्याला स्मशानाच्या दिशेने चालवलं आणि नेमकं स्मशानात नेलं आणि माणूस उठून बसला. त्यावर आई ऐका या मातीवर, तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों लहरावा. एखादा जवान जर घरून निघाला ना बाबा, तर त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू असतात आणि त्याच्या आईच्या डोळ्यातले अश्रू सांगतात. ती आई रडत असते. मला भगतसिंगांचा प्रसंगही आठवतो. भगतसिंगांना उद्या फाशी होणार आहे आणि आजच्या दिवशी त्यांची आई त्यांना भेटायला आली. भगतसिंगांनी आईला सांगितलं, आई उद्या सकाळी मला फाशी देण्यात येईल बरं का, पण ज्या वेळेस माझं प्रेत इथून न्यायला लोक येतील आणि बाबा येतील, त्यावेळेस माझं प्रेत न्यायला तू येऊ नको. म्हणे का रे भगत? आई माझं प्रेत न्यायला जर तू आलीस आणि माझ्या मृत शरीराकडे जर तू पाहिलं ना, तर तुझ्या डोळ्यातून अश्रू पडतील आणि हे जग म्हणेल की भगतसिंग की मां रोती है. भगतसिंगाची आई रडते. म्हणून आई तुझ्या डोळ्यातले अश्रू या जनतेला कळू नये म्हणून तू माझं प्रेत नेण्याकरता येऊ नको. तो देशभक्त आईला सांगतो, आई रडू नको. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. किती प्रेम आहे. जेवढे तरुण जर संप्रदायात आले असतील, बापूंसारखा आदर्श घेतला पाहिजे. तरुण वयात आपण देशाच्या सेवेला गेलं पाहिजे सज्जनांनो. कारण तो देशभक्त असं लिहितो की हे भारत देशा काळजी करू नको. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या, 100 लाल तेरे रखवाले हैं. आजकाल हे तरुण पोरं असं स्टेटस नाही ठेवत दादा. 26 जानेवारी 15 ऑगस्टला म्हणे भाषा समजेशे का, तर मला यायला लागली जरा जरा. हा यायला लागली. हे संगतीचा परिणाम आहे रे भाऊ. हा ऐका, प्रेम लय असतं बरं. प्रेम कधी कधी कुठून आलं पहा ना ते लेकरू, नाही का. हे 26 जानेवारी आई 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 15 ऑगस्ट
26 जानेवारीला पोरं असे स्टेटस नाही ठेवत. हा, ते म्हणे कट करायचं काहीतरी फोल्डर आहे, ते मोबाईलमध्ये कट करायचं, ते असं नाही ठेवत. ए गुजरने वाली हवा जरा, हे कट करते. याच्या पुढचं ठेवायचं ना, तेही ठेवत नाही. मेरा इतना काम करेगी क्या, हेही कट करते. याच्या पुढचं ठेवायचं ना, तेही ठेवत नाही. मेरे गाव जा मेरे दोस्तों को सलाम दे, हे सुद्धा कट करते. आणि आताची देशभक्ती अशी आहे, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला याच्या पुढचं ठेवते. याच्या पुढचं मेरे गाव में है जो वो गली, या गली नसतं तो वाटोळं केलं. मस्त यावर्षी पोलीस भरतीत लागला होता तूच, लय जागा होत्या महाराष्ट्रात NTDच्या, हा होत्या का नाही? पण तू मेरे गाव में है जो वो गली. बरं खाली कॅप्शन मध्ये लिहिते, जा रहती है मेरी टिंब टिंब, मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब दे, मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब. हे आताची देशभक्ती आहे. पण बापूंचं जीवन आपल्यासाठी देशभक्तीचा आदर्श आहे. आणि हा जर सर्व परिहारा उत्सव करत असेल तर ते हरिभक्तही आहेत. एकदा गोड भजन विठ्ठला निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा या कळकटे परिवाराने सुंदर सोहळा साजरा केलेला आहे आपल्या वडिलांचा. आता मी अनेक वेळेस बोलतो, या जगाच्या पाठीवर फक्त आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात ते माय आणि बाप बर का सज्जनांना. सतीश काका, या जगाच्या पाठीवर आई आणि वडील सोडलेत तर आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. मी या प्रेमावर तर नेहमी बोलत असतो. आजकाल जग प्रेमही कशाला म्हणेल काही सांगता येत नाही. आजकाल तुम्ही लोक कशालाही प्रेम म्हणता, कशालाही प्रेम म्हणता. सांगू का, आता माझ्या वयाला तो विषय शोभत नाही, पण तरी सुद्धा त्याला अत्यंत हळुवारतेने स्पर्श करतो. मॉनिटर द्या, अत्यंत हळुवारतेने स्पर्श करतो. तुम्ही आम्ही कशालाही प्रेम म्हणतो साहेब, सांगू म्हणता. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं. पण मुळात प्रेमाची व्याख्या काय आहे या जगाला आणखीनही कळाली नाही सज्जनांनी. ऐका, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं, मुळात या घटनेला माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती प्रेम मानायलाच तयार नाही. कारण 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना, तर 10 ते 11 महिन्या अगोदर घडलेली घटना सर्व वर्तमानपत्र, न्यूज, पत्रकार, सर्व मीडिया कामाला लावली होती. 11 महिन्या अगोदर घडलेली घटना आहे. तुम्ही विसरले असाल, पण माझ्यासारखा एखादा धर्मवेडा व्यक्ती त्या घटनेला विसरायला तयार नाही. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना बापू, तर 26 वर्षाचा आफताब नावाचा मुस्लिम मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलातल्या हिंस पशूंना खाण्यासाठी दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज, आडनावाचा नाही हा, तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल, तर या समाजाला मुळात प्रेम कळालं नाही. ए बहिणींनो, अरे आपल्या आईवडिलांचं प्रेम आपल्यावर किती असते. हे आमच्या बेबीताई आणि दुसऱ्यांचं नाव काय, मीनाताई यांना विचारा, वडिलांचं आईचं प्रेम किती असते. हे प्रेम शब्दात न मांडण्यासारखं आहे सज्जनांनो. आता तर प्रेम नावाचा शब्द एवढा खाली आणला लोकांनी, एवढा खाली अण्णा एवढा खाली आला प्रेम नावाचा शब्द. एकमेकाला भेटले ना लोक की काय ऐकतात हो लोक, असंच आहे का शेवटपर्यंत. ते आजकाल लोक एकमेकाला भेटले ना म्हणतात आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे. काय अण्णा, खूप दिवस झाले आप्पा भेटले नाही, खूप दिवस झाले तुमची भेट नाही. आता आमच्या एवढा अनुभव दुसरा कोणालाच नाही. ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे. आजकाल लोकांचं प्रेम कसं आहे. इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, सांगू का, ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर
बोला बोला तोंडावर माघारी. कोण बोलवलं होतं त्याचा स्वर लागत नव्हता. तू तुझा पंचम बघ. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता हे खोट बेगडी प्रेम करणारे लोक जास्त पाहायला मिळतात. बरोबर आहे. आता आमच्या एवढा अनुभव कोणालाच नाही. दररोज गाडीच्या खाली उतरलो की ते 2-3 तुमच्याकडे लय आहे ते नाही का, बाबा म्हणतात ना बाबा, तुमच्याकडे ते गाडीच्या खाली उतरलं की ते 2-3 जण बाबा 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 या बाबा नाही का, असं हसतात नाही. त्या अंतकरणात प्रेमाचा जिव्हाळा नसतो, नम्रता नसते, पण बळजबरी दाखवतात. बाबा ते प्रेम बळजबरीच. बाबा बाबा ही अशी प्रेम फार झाली हो आता. पण आई वडील सोडलेत ना, आपल्यावर प्रेम कोणी करत नाही. आमचे एक सुंदर आलेलं पद आहे आताच. साप पंचम बापाचं प्रेम किती आहे. एकदा शेतातून आलेल्या बापाच्या जवळ बसा. बाप म्हणतात ना तुमच्याकडे, बापाजवळ बसा आणि एकदा त्याच्या हृदयाची धाप ऐका हो, नाही का. उरा मंदी माया त्याच्या, किती प्रेम आहे बापाचं. उरा मंदी माया त्याच्या, काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, नाही का. एकदा त्या बापाजवळ बसावं. अरे या म्हाताऱ्या लोकांना तुमचं करोडो रुपयाची ट्रीटमेंट आणि तुमचं लाखो रुपयाचं औषधी लागत नाही. एकदा त्यांच्या पायाजवळ बसा, पायाला हात लावा आणि त्यांचं अंतकरण ओळखा. भैयासाहेब फार सुंदर पद आहे. उरा मंदी माया त्याच्या, काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटा मंदी हासू जरी कणावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. तो बोलत नाही कोणाशी, तो आपलं दुःख दाखवत नाही, पण तो निस्वार्थ प्रेम करत असतो, नाही का. असं लोक म्हणतात. जी आपल्या पोटाची आत्ता चिंता करते ती आई आहे, पण जो आपल्या भविष्याची काळजी करतो तो बाप आहे. त्याला आपल्याला भविष्याची उत्कर्ष बघायचं आहे. त्याचं प्रेम किती आहे. मुक्की मुक्की माया त्याची, मुक्की घाल मेल. लेकरांच्या पायी उभा जन्म उधडेल. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. विठाला जगाच्या पाठीवर मायबाप सोडले तर प्रेम नाही. तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये आपल्या भूतकाळात प्राप्त असलेली
आपल्या भूतकालाच्या जीवनात झालेले कष्ट आणि वर्तमानात झालेली निश्चिंतता या अभंगामध्ये व्यक्त करतात. बापानेही तसंच आपल्यावर प्रेम केलेलं आहे साहेब, नाहीतर आताचं प्रेम काय सांगायचं. ते राष्ट्रीय प्रवक्ते श्री गुरु मुरारी बापू एक पद नेहमी म्हणतात, रामायणाचार्य नेहमी पद म्हणतात, या जगात कोणाचंच कोणावर तसं खरं प्रेम नाहीये. कसमे वादे कोई किसी का नहीं रे झूठे, तुमच्या काळातलं पद आहे, जुनं आहे. कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. देव जरी सोबत असला ना आपल्या, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा, तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. काही सत्तेच्या हवेत, काही संपत्तीच्या हवेत, काही श्रीमंतीच्या हवेत, हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो की हे बाबा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमे वादे प्यार वफा. हे जग आपल्यावर खरं प्रेम नाही करत. हे जग कसं आहे, सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडेंगे. मला यातलं भावलेलं शेवटचं पद आहे, जास्त उद्विग्नता होऊ देत नाही. शेवटचं पद मला फार भावलेलं आहे. व्यवहारातली लोक देवाला सोडत नाही, तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील. देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा बातें हैं बातों का. आणि आमचे संत सांगतात, नाही रे एका शिवरंजनी म्हणते का नाही, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया नाही का. अंती जाशील एकल्या प्राण्या. शेवटी एक दिवस सगळ्यांना जायचंय, संपणार आहे. बापूंचं हे पहिलं वर्ष श्राद्ध आहे. खरं तर कुलवान मुलगा असला तर बापाची पुण्यस्मरण सोहळा करतो, नाहीतर एकदा का तेरवी झालं बापाचं पिंडदान केलं की मुलं आई वडिलांना विसरून जातात. अशा अनेक घटना आहे. आता मी त्याच्यावर विश्लेषण टाकत नाही, हे दृष्ट घड्याळ थांबत नाही, फार पळते बरं का. ऐका, एक दिवस सगळ्यांना जायचं आहे. ज्ञानोबारायांची ओवी सांगू म्हणता सांगतो. जसं हे रनाळे नावाचं गाव आहे, जसं तिकडे दोंडाईच्या नावाचं गाव आहे, इकडे नंदुरबार नावाचं गाव आहे, आणि मध्यंतरी अनेक प्रकारची काही खेडे आहेत, आसानी आहे, तिकडे जामदेपुढे असे काही गाव आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात, एक दिवस सगळ्यांनाच जायचं आहे. जसं प्रत्येक गावामध्ये
काहीतरी यात्रा असतात, सोहळे असतात. आपल्या गावात यात्रा आहे, सोहळे असतात. मग एका गावात 2 असतात, एका गावात 3 असतात, एका गावात अनेक असतात. ज्ञानोबाराय म्हणतात प्रत्येक गावात जसा सोहळा आहे आणि तो सोहळा जशा गावातल्या त्या व्यक्तींना नाकारता येत नाही, तसा एका या देह नावाच्या गावामध्ये एखादा व्यक्ती आला असेल तर त्या व्यक्तीला 2 सोहळे नाकारता येत नाहीत. त्यातला पहिला सोहळा आहे. 16 सोहळे होतात आपले दादा, 16 हा, पण त्यातले 2 सोहळे नाकारता येत नाही. तुम्ही रडणं ऐकलं असतं कीर्तनातून कोणाचं तरी, तुम्ही विनोद ऐकला असता, तुम्ही निव्वळ गाणंही ऐकलं असतं, पण पुण्य स्मरणारा बाजारू लोक बोलवण्यापेक्षा काहीतरी अभंगावर 2-3 शब्द आपल्या पदरात पडून जावं असं कीर्तन असावं. नाहीतर पुण्य स्मरणाला अशी कीर्तन काय आहे ते, आता मी ते तिकडे जात नाही, लय झालं ते तुमच्याकडे तर कठीण काम आहे. 16 सोहळे आहेत, पण त्यातले 2 सोहळे आपल्याला देह नावाच्या गावाला आल्यानंतर टाळता येत नाही. त्यातला पहिला सोहळा आहे जन्माचा सोहळा आणि त्यातला दुसरा सोहळा आहे मरणाचा सोहळा. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नान म्हणू नये धनंजयात या परी. मरण टाळता येत नाही बरं दादा, मरण टाळता येत नाही. माझे गुरुवर्य गुरुजी योगमित्र गुरुवर्य संतवीर बंडाता त्या महाराज कराडकर माझे गुरुजी नेहमी म्हणतात की हे जीवनच असं आहे, या जीवनामध्ये आल्यानंतर ज्याचं जीवन सरलं म्हणजे ज्याचं सरलं हे मरण असं आहे. ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. बरोबर आहे, ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. उदाहरण सांगतो, कोरोनाच्या कालामध्ये घरी राहणारी जगली, दवाखान्यात गेलेली गेली. ज्याचं सरलं त्याला जाता येत नाही, ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. येथे तुम्ही म्हणाल माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, दवाखान्यात करोडो रुपये लावू शकतो. हा, सिकंदर राजा एवढं श्रीमंत आहे का आपण? बोला बोला बोला, सिकंदर राजा एवढं श्रीमंत आहे का? आपली जमीन म्हणजे किती? लय झालं तर दोंडाईच्या ठिकाणी म्हणते आपली, महाराज माझा ना 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट. किती? 3000 फक्त. चक्रवर्ती सम्राट आहे कोण? सिकंदर. पण तरी तो सिकंदर प्राण नाही वाचू शकला. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पाएगा. आज जवानी परी तराने वाले बाद में धोखा खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जाए. ज्याचं सरलं त्याला जावं लागणार आहे आणि ज्याचं उरलं त्याला थांबावं लागणार आहे. अशी तुम्ही घटना ऐकलेली असेल की मनुष्य गेला, तिरडीवर ठेवलं, खांदेकरी आले आणि त्याला स्मशानाच्या दिशेने चालवलं आणि नेमकं स्मशानात नेलं आणि माणूस उठून बसला. ऐकलेलं आहे. बरीच लोक स्मशानात नेलेली वापस आली कारण त्याचं सरलं नव्हतं. मी एक दृष्टांत नेहमी सांगतो, तुमचं लक्ष असेल तर कळेल. एक मुलगा नवखा संसार सुरू झाला, आई वडील गेलेले, दोघच जण संसारात ठकोबा ठकाई इठोबा रकमय. संसार सुरू झाला, पण नवखा संसार सुरू असल्यानंतर त्याच्याजवळ जास्त पैसे नाहीत म्हणून त्याने काही व्याजाने सावकाराकडून पैसे घेतले. पण एवढे पैसे अंगावर झाले, सध्या शेतकऱ्याची कंडिशन मोठी कठीण आहे. एवढं कर्ज त्याच्या अंगावर झालं, फार कर्जबाजारी झाला.
सावकार नेहमी त्याला पैशासाठी तगादा द्यायला लागला. जमीनही संपली पण तरी सुद्धा कर्ज संपलं नाही. डोक्यावर मोठं कर्जाचा बोज आहे. मग त्या मुलाने विचार केला, आता म्हणे आपण आपलं शरीर संपवायचं, आपण आत्महत्या करायची. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या जास्त आहेत साहेब. पण मी नेहमी सांगतो, त्रास सहन करण्यामध्ये सर्वात जास्त त्रास कोण सहन करत असेल आणि परिस्थितीला तोंड जास्त कोण देत असेल तर तो पुरुष नाही, ती स्त्री आहे. मी असं का म्हणतो? कारण मी अनेक वेळेस वर्तमानपत्रामध्ये, बातम्यांमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या अशा घटना ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. पण शेतकऱ्याच्या पत्नीच्या आत्महत्या कुठे असं कधीच वाचलं नाही. कारण का? स्त्री त्या आपल्या पतीला सांगत असते, धनी काळजी करू नका, 1 वर्ष असं गेलं, पुढच्या वर्षी आपलं देव काहीतरी बरं केलं, नाही का? धनी माझा मातुर देवा.